मंजूर अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मिहिर कोटेज यांनी जी लक्षवेधी लावलेली आहे त्यावर मी मॅनग्रोव्ह फाउंडेशनचं अभिनंदन करते की माझ्या मतदारसंघात जी कांदळवना कत्तल होत होती त्याच्यासाठी बफर झोनमध्ये त्यांनी 1 ते 14 नंबर गल्लीच्या ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन वॉल लावली. पण अध्यक्ष महोदय, माझं सन्माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंग फॅक्टरीचं जे डिपार्टमेंट आहे ह्यांच्याकडे गुगल मॅप आहे. 2000 आधी किती ठिकाणी मॅनग्रोव्ज होते, 2011ला कुठे मॅनग्रोव्ज होते, 2014ला कुठे मॅनग्रोव्ज होते, 2024ला कुठे मॅनग्रोव्ज आहेत, आणि ज्या अतिक्रमण करून बांधलेल्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये कायदा असणं गरजेचं आहे. महापालिका म्हणेल ह्या मॅनग्रोव्जमध्ये आम्ही केस करू शकत नाही, तहसीलदार म्हणेल ही फॉरेस्टची जागा आहे म्हणून तहसीलदार त्याच्यावर कारवाई करणार नाही, मॅनग्रोव्जवाल्यांकडे कंप्लेंट केली तर ही मुंबई महानगरपालिकेचं आहे. त्यामुळे सन्माननीय मंत्री महोदयाला माझा प्रश्न आहे की ह्याच्यासाठी महापालिका, कांदळवन आणि महसूल ह्या तिघां मिळून एक कमिटी करायला पाहिजे, ती तुम्ही करणार का? आणि तिसरा प्रश्न माझा आहे की नीता ट्रॅव्हल्सवाल्यांनी मॅनग्रोव्जमध्ये एवढे कटिंग करून त्या ठिकाणी ST डेपो त्यांच्या ट्रॅव्हलच्या बसचा ST थांबा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, वारंवार सांगून सुद्धा ह्या नीता ट्रॅव्हल्सला कोणाचे आशीर्वाद आहेत का त्याच्यावर कारवाई होत नाहीये? आणि एकच कारण, ही आमची जागा नाही, ही प्रायव्हेट आहे. महापालिका म्हणेल मॅनग्रोव्हची आहे आणि कोणच कारवाई करत नाही. त्यामुळे कायद्यामध्ये तरतुदी करून मॅनग्रोव्ह कापलं तर 302चा गुन्हा जसा आहे तसा मॅनग्रोव्ह करणाऱ्या मॅनग्रोव्ह माफियावरती तुम्ही अशी कडक कारवाई करणार का? तरच आपण मॅनग्रोव्ह वाचवू शकतात. हे माझे 3 प्रश्न आहेत. धन्यवाद. मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य मनीषाताईने जे मुद्दे मांडले त्याची तपासून कारवाई केली जाईल. चला, लक्षवेधी क्रमांक 8. लक्षवेधी क्रमांक 8 त्वरित केल्याप्रमाणे